एकदा मृत्यूच्या देवतेने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवले. तिथे एका स्त्रीचा मृत्यू झाला होता आणि त्या दूताला तिचा आत्मा घेऊन यायचे होते. तो दूत तिथे पोहोचला, पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला त्या मृतदेहाजवळ 3 लहान मुली पडलेल्या दिसल्या. त्यातील एक मुलगी अजूनही त्या स्त्रीच्या छातीला बिलगून होती, दुसरी मुलगी हंबरडा फोडून रडत होती आणि तिसरी मुलगी रडता रडता झोपी गेली होती. तिच्या डोळ्यांच्या कडांवर अश्रू वाळून गेले होते. त्या 3 लहान जुळ्या मुली होत्या. त्यांची आई वारली होती आणि कुटुंबात दुसरे कोणीही नव्हते. त्यांचे वडीलही आधीच वारले होते. आता या मुलींचे काय होणार? त्यांची काळजी कोण घेणार? हा विचार करून त्या दूताला खूप दुःख झाले. त्यामुळे तो रिकाम्या हातानेच परतला. तो आपल्या प्रमुखाकडे गेला आणि म्हणाला, मी त्या स्त्रीचा आत्मा आणू शकलो नाही, कृपया मला क्षमा करा. पण तुम्हाला तिथल्या परिस्थितीची कल्पना नाही. जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही तसेच केले असते. त्या स्त्रीला 3 लहान जुळ्या मुली आहेत. एक मुलगी अजूनही तिच्या छातीला बिलगून आहे, दुसरी रडता रडता झोपी गेली आहे आणि तिसरी मुलगी मोठ्याने रडत आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबात कोणीही नाही. अशी परिस्थिती पाहून त्या स्त्रीचा आत्मा घेऊन येण्याचे धाडस माझ्या हृदयाला झाले नाही. असे होऊ शकत नाही का की त्या स्त्रीला आणखी थोडा वेळ दिला जावा, जेणेकरून त्या मुली मोठ्या होऊ शकतील? हे ऐकून मृत्यूची देवता मोठ्याने हसली आणि म्हणाली, ज्याच्या इच्छेने जीव आणि मृत्यू प्राप्त होतो त्या देवापेक्षाही तू स्वतःला अधिक शहाणा समजू लागला आहेस. तू एक मोठे पाप केले आहेस आणि तुला त्याची शिक्षा भोगावी लागेल. ती शिक्षा अशी आहे की तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि जोपर्यंत तू तुझ्या या मूर्खपणावर 3 वेळा हसणार नाहीस, तोपर्यंत तुला परत येता येणार नाही. त्या दूताने ही शिक्षा भोगण्यास संमती दिली. त्याला खात्री होती की आपण जे केले तेच योग्य होते, मग हसण्याची वेळ तरी आपल्यावर का येईल. त्या दूताला पृथ्वीवर फेकून देण्यात आले. तेव्हा कडाक्याची थंडी पडली होती. तो एका रस्त्याच्या कडेला पूर्णपणे नग्न अवस्थेत पडला होता. त्याच वेळी तिथून एक चांभार जात होता. त्याने कसेबसे काही पैसे जमवले होते आणि तो आपल्या मुलांसाठी उबदार कपडे व पांघरुणे खरेदी करण्यासाठी बाजारात निघाला होता. वाटेत त्याला थंडीने कुडकुडणारा एक नग्न माणूस दिसला. त्या माणसाला पाहून त्या चांभाराला त्याची दया आली. आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि पांघरुणे खरेदी करण्याऐवजी त्याने त्या नग्न दूतासाठी कपडे आणि पांघरुणे खरेदी केली. त्या नग्न दूताने त्याला सांगितले की त्याचे कोणीही कुटुंब नाही आणि राहण्यासाठीही जागा नाही. या कडाक्याच्या थंडीत आता मी काय करू? चांभाराने त्या देवदूताला म्हटले, काळजी करू नकोस, माझ्या घरी माझ्या सोबतच राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या मुलाबाळांच्या आणि पत्नीच्या कपड्यांसाठी म्हणून काही पैसे आणले होते. त्या पैशातूनच मी तुझ्यासाठी पांघरुणे आणि कपडे विकत घेतले आहेत. आणि आता तर मी तुला माझ्या घरीच घेऊन जात आहे. त्यामुळे माझी पत्नी कदाचित माझ्यावर रागावेल, ती कदाचित मला काही चांगले वाईट शब्दही बोलेल. पण तू काही काळजी करू नकोस, काही दिवसांतच सर्व काही सुरळीत होईल. चांभार त्या देवदूताला सोबत घेऊन घरी पोहोचला. चांभाराला याची पुष्टशीही कल्पना नव्हती की ज्याला तो आपल्या सोबत घेऊन जात आहे तो एक देवदूत आहे. तसेच घरी आलेली ती व्यक्ती एक देवदूत आहे हे त्याच्या पत्नीलाही माहीत नव्हते. त्या देवदूताचे घरात आगमन होताच घरात आनंदाचा महापूर लोटणार होता. चांभार त्या देवदूताला घेऊन घरी पोहोचला आणि त्याने आपल्या पत्नीला घडलेला सर्व प्रसंग सविस्तर सांगितला. हे ऐकून पत्नीचा संतापाने तिळपापड झाला. तिने आपल्या पतीवर प्रचंड आगपाख केली. ती त्याला खूप अपशब्द बोलली आणि मोठ्याने ओरडली. त्या दिवशी त्या देवदूताने पहिल्यांदाच हास्य केले. चांभाराने त्याला विचारले, काय झाले? तू का हसत आहेस? देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसेन तेव्हा माझ्या हसण्याचे कारणही मी तुला सांगे. त्या देवदूताने पहिल्यांदा हसण्याचे कारण हे होते की त्याला असे वाटले की चांभाराची पत्नी हे पाहू शकत नव्हती की आपल्या घरात एक देवदूत आला आहे. त्या देवदूताचे घरात आगमन होताच घरात आनंदाची द्वारे खुली होणार होती. पण यात त्या पत्नीचाही काही दोष नव्हता. एखादा सामान्य माणूस तरी कितीसे पाहू शकतो. तिला तर फक्त एवढेच दिसत होते की मुलांचे कपडे आणि पांघरुणे आता हातातून निसटली आहेत. तिला फक्त काय गमावले हेच दिसत होते, पण काय प्राप्त झाले हे मात्र तिला दिसत नव्हते. म्हणूनच तो देवदूत हसला. त्याला त्या पत्नीचे वागणे काहीसे मूर्खपणाचे वाटले. कारण आपल्या घरात नक्की काय घडत आहे हे त्या पत्नीला मुळीच उमजत नव्हते. तो एक देवदूत असल्यामुळे
त्याने अवघ्या 10 दिवसांतच चांभाराचे सर्व काम शिकून घेतले. त्याने जोडे बनवायला सुरुवात केली आणि मग अवघ्या काही महिन्यांतच त्याने बनवलेल्या जोड्यांची इतकी प्रचंड विक्री झाली की तो चांभार आता श्रीमंत झाला. एका वर्षाच्या आतच संपूर्ण देशभर ही बातमी पसरली की या चांभारासारखे उत्कृष्ट जोडे बनवणारा दुसरा कोणीही नाही. आता तर खुद्द राजे महाराजांचे जोडेही याच ठिकाणी बनवले जाऊ लागले होते. चांभाराच्या घरी पैशांचा वर्षाव झाला. सर्वजण खूप आनंदी होते आणि सर्व काही उत्तम चालले होते. एके दिवशी सम्राटाचा एक माणूस आला आणि म्हणाला की हे चामडे खूप मौल्यवान आहे. ते मिळवणे सोपे नाही. कोणतीही चूक होता कामा नये. त्या चामड्यापासून सम्राटाचे बूट बनवा आणि ते अगदी असेच बनवा. लक्षात ठेवा की फक्त बूट्स बनवायचे आहे, चपला नाही. त्या राज्यात अशी प्रथा होती की जेव्हा कोणी मरण पावत असे तेव्हा त्याला चामड्याच्या चपला घालून चितेवर नेले जात असे. चांभाराने देवदूताला सांगितले, चपला बनवू नकोस, फक्त बूट बनव. सम्राटाचा स्पष्ट आदेश आहे. आणि लक्षात ठेव, चामडे फक्त तेवढेच आहे, कोणतीही चूक करू नकोस. नाहीतर आपण मोठ्या संकटात सापडू. हे सम्राटाचे काम आहे असे सांगितल्यानंतरही देवदूताने त्या चामड्यापासून चपला बनवल्या. जेव्हा चांभाराने पाहिले की देवदूताने बुटांऐवजी चपला बनवल्या आहेत तेव्हा तो प्रचंड संतापला. तो इतका रागाने वेडा झाला की त्याने एक काठी घेतली आणि देवदूताला ठार मारण्यासाठी धावला. तो म्हणाला, तुम्ही वारंवार जोडे बनवायला सांगितले होते पण चपला बनवल्या. आता सम्राट आम्हाला सोडणार नाही. तुमचा मृत्यू निश्चित आहे आणि त्याच वेळी मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला फाशी दिली जाईल. हे ऐकून देवदूत मोठ्याने हसला. त्याच वेळी सम्राटाचा एक माणूस मागून धावत आला आणि म्हणाला, बूट बनवू नकोस तर चपला बनव, कारण सम्राटाचे निधन झाले आहे. हे ऐकताच चांभाराच्या हातातून काठी गळून पडली. त्याने त्या देवदूताचे पाय धरले आणि म्हणाला, मला क्षमा कर, मी तुला मारले. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. देवदूत म्हणाला, काही हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. चांभाराने त्याला विचारले, कोणती शिक्षा आणि तू हस्त का आहेस? देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसेन तेव्हा मी तुला सर्व काही सांगेन. भविष्य हे अज्ञात असते आणि ईश्वराशिवाय पुढे काय घडणार आहे हे कोणालाच ठाऊक नसते. शिवाय माणसेही त्यांच्या भूतकाळातील अनुभवांवर आधारितच निर्णय घेत असतात. जर सम्राट जिवंत असता तर बुटांची गरज भासली असती आणि आता त्याचे निधन झाले आहे म्हणून चपलांची गरज आहे. हे विचार करून देवदूत पुन्हा हसला की आपल्याला भविष्य माहित नसते तरीही आपण सत्य काहीतरी इच्छा करत राहतो. आपण पूर्णपणे निरर्थक असे अंदाज बांधत राहतो. असे घडावे तशी आपण इच्छा करतो पण तसे कधीच घडत नाही. उलट काहीतरी वेगळेच घडणे अट असते. आपले नशीब आपल्याला विचारताच आपली वाटचाल करत असते पण आपण मात्र विनाकारणच बडबड करत राहतो. आपल्याला चपलांची गरज असते पण आपण बूट बनवत बसतो. मरणाची वेळ आलेली असते पण आपण आयुष्याचे नियोजन करत बसतो. त्यामुळे त्या देवदूताला जाणीव झाली की त्या मुलींचे भविष्य काय असेल हे त्याला कसे कळणार. त्याने त्यामध्ये विनाकारणच हस्तक्षेप केला होता. या सर्व गोष्टींचा विचार करून त्या देवदूताने आपल्याच मूर्खपणावर मोठ्याने हसले. त्याचप्रमाणे काही वर्षांनंतर एक तिसरी घटना घडली. तो देवदूत चांभाराच्या दुकानात बसून बूट बनवत होता. तेव्हा तिथे एक वृद्ध स्त्री आणि तिच्यासोबत 3 तरुण मुली आल्या. त्या तिघींचेही लग्न ठरले होते. त्या आपल्या बुटांचे माप देण्यासाठी आल्या होत्या. त्यांना पाहताच त्या देवदूताने त्यांना ओळखले. या त्याच 3 मुली होत्या ज्यांना त्याने त्यांच्या मृत आईजवळ सोडून दिले होते आणि ज्यांच्यामुळेच त्याला ही शिक्षा भोगावी लागत होती. त्या तिघीही सुदृढ आणि सुंदर होत्या. त्यांना पाहिल्यावर असे वाटत होते की त्या एखाद्या मोठ्या समृद्ध कुटुंबात वाढल्या आहेत. त्याने त्यांना विचारले, तुमच्यासोबत असलेली ही वृद्ध स्त्री कोण आहे? त्या वृद्ध स्त्रीने उत्तर दिले, या माझ्या शेजाऱ्यांच्या मुली आहेत. त्यांच्या आईचे त्यांच्या बालपणीच निधन झाले होते. ती खूपच गरीब होती. तिच्याकडे खायला अन्नही नव्हते. इतकेच काय, त्यांना पाजण्यासाठी तिच्या स्तनांमध्ये दूधही उरले नव्हते. त्यांना पाजत असतानाच तिचा मृत्यू झाला. मला स्वतःला काही अपत्ये नव्हती म्हणूनच मी या मुलींना माझ्याच मुली म्हणून स्वीकारले. आणि आता त्यांचे लग्न सम्राटाच्याच कुटुंबात होणार आहे. त्या देवदूताला असा विचार आला की जर त्यांची आई जिवंत असती तर या 3ही मुली कदाचित अत्यंत दारिद्र्यात, उपासमारीत आणि हालपेष्टांतच वाढल्या असत्या. त्यांची आई वारल्यामुळे त्यांचे संगोपन अशा एका अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाले. आणि आता त्या वृद्ध महिलेच्या सर्व संपत्तीचे मालक हे तिघेच आहेत.
त्या दिवशी तिसऱ्यांदा त्या देवदूताने आपल्याच मूर्खपणावर हसून घेतले. त्याने आपल्या त्या तिन्ही मुलींसाठी आजवरचे सर्वात अप्रतिम असे पादत्राणे जोडे तयार केले होते आणि मग त्याने त्या चांभाराकडे येऊन त्याला सर्व हकीकत सांगितली. हीच ती 3 कारणे होती ज्यामुळे मी हसलो. तो माझाच दोष होता ज्यासाठी मला शिक्षा भोगावी लागली. आता मला उमजले आहे की नशीब हेच सर्वात बलवान असते आणि आपल्याला केवळ तितकेच दिसते जितके पाहण्याची आपली क्षमता असते. आपल्याला केवळ तितकेच दिसते जितके पाहणे आपल्या नशिबात असते आणि पुढे नक्की काय घडणार आहे याचा आप अचूक अंदाज लावू शकत नाही. मी माझ्याच मूर्खपणावर 3दा हसलो आहे. माझी शिक्षा आता पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता मी निरोप घेतो. आणि असे म्हणून तो देवदूत निघून गेला. मित्रांनो, या गोष्टीतून शिकण्यासारखी मुख्य बाब हीच आहे की केवळ आज घडलेल्या घटनांकडे पाहून ती घटना आपल्यासाठी चांगली आहे की वाईट याचा आपण निर्णय घेऊ शकत नाही. याचे खरे उत्तर तर खुद्द भविष्याच्या गर्भातच दडलेले असते. म्हणूनच प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेवर लगेच प्रतिक्रिया देणे व्यर्थ ठरते. आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे की जे काही घडत आहे त्याचे केवळ एक साक्षीदार बनून राहायचे. गौतम बुद्ध नेहमी आपल्या उपदेशांमध्ये नेमके हेच सांगतात की भूतकाळाबद्दल कोणताही पश्चात्ताप नसावा आणि भविष्याबद्दल कोणतीही चिंता नसावी. केवळ आजमध्ये आणि या वर्तमान क्षणात जगात आणि त्या क्षणाशी एकरूप व्हा ज्या गोष्टींचा परिणाम आपल्या नियंत्रणात नसतो. अशा सर्व चिंतांपासून स्वतःला मुक्त करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.